बात नहीं, चिर संघर्ष हमारा। संघर्षातून आधुनिक विश्वकर्मा, भारताचे आधुनिक विश्वकर्मा मान्य नितीजी यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं। आपल्या सगळ्यांचे आवडते नेते, आपल्या नागपूर शहर जिल्ह्याचे भूमिपुत्र, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, आपल्या पक्षाचे अध्यक्ष म्हणून आणि नेते म्हणून देवेंद्रजी आणि बावनकुळेजी या दोघांनी मिळून आपल्याला हे अभूतपूर्व यश मिळवून दिलं। या यशामध्ये पक्षाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे यांचाही तेवढाच सिंहाचा वाटा आहे। आज मंचावर उपस्थित आपले सगळे मंत्रीगण, आमदारगण, खासदार, माजी खासदार, पक्षाचे सर्व नेते मंडळी आणि उपस्थित सर्व कार्यकर्ता बंधूंनो आणि भगिनींनो, माझ्या मनामध्ये स्वतः ही कल्पना आली, कारण देवेंद्रजी सांगितलं ते बरोबर आहे। मी पण कुठल्याही सत्काराच्या कार्यक्रमाला जात नाही आणि कधी कोणाचे सत्कार करण्याचा कार्यक्रमही करत नाही। सत्कार या शब्दाबद्दल मला खूप चीड आहे, पण यावेळी हा सत्कार करण्याचा प्रस्ताव मी स्वतः पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितला की आपल्या सगळ्यांना एवढा आनंद झालेला आहे की ज्या दोन नेत्यांनी आणि योगायोगाने जे ते आपल्या नागपूरचे आहेत, एवढं मोठं यश त्यांनी मिळवलेलं आहे, त्यांचा गौरव करणं आपल्या कार्यकर्त्यांचा अतिशय आनंदाचा क्षण आहे। आणि म्हणून अशा एका मोठ्या भव्य कार्यक्रमाचं आयोजन आपण केलं पाहिजे। आणि आज त्या कार्यक्रमाकरता आपण तिथी जी निवडली ती अटलजींच्या जन्मशताब्दीचं हे वर्ष आपण निवडलं। अटलजींच्या याकरता निवडलं की अटलजी खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये एक प्रेरक आणि मार्गदर्शक नेता होते। त्यांच्या जीवनाचं हे वैशिष्ट्य होतं की आपल्या पक्षाला, आपल्यापैकी अनेक लोक या ठिकाणी उपस्थित आहेत, पण भारतीय जनता पार्टीची 1980 साली ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळचे फार कमी कार्यकर्ते आज या ठिकाणी असतील। ज्यावेळी न्यू इंग्लिश हायस्कूल महालमध्ये पक्षाची स्थापना झाली त्यावेळी राम जेठमलानी आणि शांतिभूषण या कार्यक्रमाला आले होते। एकाच दिवशी देशात अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले होते। त्यावेळी अटल बिहारी वाजपेयीजींनी, अडवाणीजींनी दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना केली होती। त्या भारतीय जनता पार्टीची स्थापना झाल्यानंतर लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये आपल्याला दारुण पराभव पत्करावा लागला। पर्याय म्हणून ओरडतात कोण, ज्यांचे लोकसभेत निवडून आले 2 असे आपल्या पक्षाची मजाक काही लोक करत होते। पण अटलजी डगमगले नाहीत। या देशाकरता हा भारत देश सुखी व्हावा, समृद्ध व्हावा, संपन्न व्हावा, शक्तिशाली व्हावा, त्या राष्ट्रवादाचा मूलमंत्र त्यांनी आपल्या सगळ्यांना दिला की ही मातृभूमी आणि हे राष्ट्र सर्वोपरी आहे। हम दो चार रहे न रहे तेरा वैभव अमर रहे माँ, हा संस्कार अटलजींनी आपल्याला दिला आणि या विकसित भारताची संकल्पना त्यांनी मांडली। प्रतिकूल काळामध्ये अटलजी, अडवाणीजी, आपले सगळे कार्यकर्ते परिश्रम करत राहिले आणि 1995 साली अटलजी देशाचे प्रधानमंत्री झाले। आज मला अतिशय आनंद आहे, 1995 मध्ये महाराष्ट्रात आपलं सरकार आलं आणि त्यानंतर मग अटलजी पण देशाचे प्रधानमंत्री झाले। हा सगळा इतिहास जो आहे तो इतिहास आपल्याला याकरता आपण सगळे आठवत असतो, कारण भूतकाळातला इतिहास वर्तमान काळामध्ये त्याचा विचार केल्यानंतर आपल्याला भविष्याचा वेध घेण्याची प्रेरणा त्या इतिहासातून मिळत असते। अटलजींचा आजच या ठिकाणी सुंदर कार्यक्रम झाला। हिंदुत्व, हिंदू जीवन पद्धती याच्याबद्दल अनेक गैरसमज आहे की भारतीयत्व हेच हिंदुत्व आहे आणि हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे। हा प्रकर्षाने विचार अटलजींनी मांडला। सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर हिंदू वे ऑफ लाईफ हा हिंदुत्वाचा अर्थ सांगितलेला आहे।
आणि हिंदुत्वाचा जो खरा अर्थ होता त्याचा संबंध भारतीयत्वाशी आहे. संस्कृती सबकी एक चिरंतन पुरके जिसके हिंदू है, विराट सागर समाज अपना हम सब इसके बिंदू है. त्यामुळे आपल्या समाजामध्ये कोणाची उपासना पद्धती वेगळी असेल, काही लोकांचा धर्म वेगळा असेल, कोणी भगवान गौतम बुद्धाची पूजा करत असेल, कोणी भगवान रामाची पूजा करत असेल, कोणी येशू ख्रिस्ताची पूजा करत असतील, कोणी अल्लाची पूजा करत असतील, परंतु हे सगळे भारतीय आहेत. आणि भारतीयत्व आणि हिंदुत्व हे एक आहे. आणि म्हणून ज्यावेळी आपल्या इथला मुसलमान मक्केला जातो त्यावेळी त्याचा उल्लेख हिंदू मुसलमान हिंदी असा उल्लेख केला जातो. आपल्या देशामध्ये सेक्युलर शब्द याचा बराच प्रचार केला गेला. मधल्या काळामध्ये धर्माधर्मामध्ये वादविवाद व्हावे अशा प्रकारचे युक्तिवाद व्होट बँक पॉलिटिक्स करता झाले. पण सेक्युलर शब्दाचा अर्थ होता सर्व धर्म समभाव. धर्मनिरपेक्षता अर्थ नाही आहे डिक्शनरीमध्ये. सर्व धर्माबद्दल समान विचार करणं, सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास और सबका विकास हे जे मोदीजींनी सूत्र सांगितलं, हाच खऱ्या अर्थाने सेक्युलर शब्दाचा अर्थ आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने अटलजींनी, मला आठवतं आजकाल यूट्यूबवर आहे, माझे एक आवडते कवी आहे जावेद अख्तर, त्यांचं एक अटलजींचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे. त्यांनी फार सुंदर गीतं केली आहेत. मधल्या काळामध्ये मी वीर झरा नावाचा एक चित्रपट मला खूप आवडला आणि त्या चित्रपटामध्ये जावेद अख्तर यांचे सुंदर गीतं आहेत आणि ती मला विशेष रूपाने आवडतात. मदन मोहन नावाचे संगीतकार मृत्यू झाले आणि त्यांनी ट्यून तयार करून ठेवल्या होत्या. आणि म्हणून त्या सिनेमाची अभिनेत्री होती प्रीती झिंटा. त्या बऱ्याच वेळा दिल्लीला आल्या की माझ्या घरी येतात आणि मी दरवेळेला आठवण काढतो वीर झराची. आणि खऱ्या अर्थाने जावेद अख्तर हे फार प्रसिद्ध कवी होते, प्रख्यात कवी आहेत. शबाना आझमी नावाच्या फिल्म अभिनेत्रीशी त्यांनी लग्न केलेलं आहे, राज्यसभेचे सदस्य होते. ते एकदा मला भेटले आणि जावेद अख्तर साहेबांनी अटल बिहारी वाजपेयींचा इंटरव्ह्यू घेतला होता. आणि ज्यावेळी जावेद अख्तर साहेबांनी त्यांना विचारलं की हा देश सेक्युलर नाही राहायला पाहिजे का, हा सेक्युलर आहे का, तेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी दिलेलं उत्तर असं होतं की हा देश सेक्युलर आहे, सेक्युलर राहील. पण हा देश सेक्युलर आहे तो काँग्रेसमुळे नाही, भारतीय जनता पार्टीमुळे नाही, RSS मुळे नाही, पण हा देश सेक्युलर आहे याचं खरं श्रेय कोणाला असेल तर भारतातल्या हिंदू समाजाला आहे की त्यांची सहनशीलता, सर्वसमावेशकता, त्यांचा इतिहास, त्यांची संस्कृती आणि विरासत ही अशी आहे की हा देश सेक्युलर आहे आणि सेक्युलर राहील. 5000 वर्षाच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, महाराणा प्रताप असतील, कधी कोणी कुठली मस्जिद तोडून मंदिर नाही बांधलं. भगवान गौतम बुद्धांचा तर आपण आदर्श मानतो. मला प्रकर्षाने याची जाणीव होते की आज जगाला खऱ्या अर्थाने भगवान गौतम बुद्धांच्या विचाराची गरज आहे. सहिष्णुता, सहनशीलता, सर्वसमावेशकता आणि सर्वांबद्दलचा सन्मान आणि सगळ्यांचा साथ हा विचार भगवान गौतम बुद्धांनी आपल्या जीवनात दिला. आज युक्रेन आणि रशियामध्ये लढाई सुरू आहे, इस्रायल आणि लेबनॉनमध्ये लढाई सुरू आहे आणि अनेक शक्तिशाली देश लढाई थांबवण्याच्या ऐवजी लढाईमध्ये अजून पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. खऱ्या अर्थाने आज भगवान गौतम बुद्धाची आपल्या सगळ्यांना आठवण होते. आणि म्हणून अटल बिहारी वाजपेयींनी जी हिंदू संस्कृती आहे ती बौद्ध संस्कृती आहे, ही सगळी भारतीय आहे. आज नॉर्थ साऊथ ईस्ट आशियामध्ये, इंडोनेशिया, मलेशिया, चायनामध्ये भगवान गौतम बुद्धांचा मोठा विचार त्या ठिकाणी पोहोचला आहे. माझ्या आयुष्यातला अतिशय भाग्याचा क्षण होता की बौद्ध गयेमध्ये मी नुकतंच 1.5-2 महिन्यापूर्वी गेलो होतो. जगातले बौद्ध भिक्खू 1500पेक्षा जास्त, निरनिराळ्या भाषा समजणारे, सिंगापूर, थायलंड, हाँगकाँग, चीन, सगळ्या भागातले, जिथे जपान, सगळे बौद्ध भिक्खू त्या ठिकाणी एकत्रित होते. त्या कार्यक्रमाला मी गेलो त्यावेळी त्यांनी सांगितलं आम्हाला तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे. माझ्या आयुष्यामध्ये मी 22,000 कोटी रुपयाचा एक बौद्ध सर्किट म्हणून जिथे भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला
तिथून जीवनात तिथे कार्य केलं, ज्यांना प्रेरणा मिळाली, त्या सगळ्या गावाला जोडून एक बौद्ध सर्किट तयार केलं. त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याकरता त्यांनी मला बोलावलं होतं. खरं म्हणजे मी त्यावेळी त्या ठिकाणी गेलो, भगवान गौतम बुद्धाचं दर्शन घेतलं आणि मी आणि कांचन माझी पत्नी उभे असताना आणि माझ्याबरोबर सगळे बौद्ध भिक्खू उभे असताना ज्या झाडाखाली त्यांना बौद्ध धर्माचा संदेश मिळाला, तिथलं एक पान गळून पटकन माझ्या खांद्यावर पडलं आणि हे पडल्याबरोबर त्या सगळ्यांनी मला सांगितलं की बघा, आज तुम्ही इथे आलात आणि आज भगवान गौतम बुद्धांनी तुम्हाला आशीर्वाद दिला. मलाही कृतार्थ वाटलं. आम्हाला भगवान बुद्ध आपल्या वेगळे वाटत नाहीत. जेवढा आदर आम्हाला भगवान गौतम बुद्धाबद्दल आहे, तेवढाच आदर आम्हाला प्रभू रामचंद्राबद्दल आहे, भगवान श्रीकृष्णाबद्दल आहे. तेवढाच आदर येशू ख्रिस्ताबद्दल आहे. तेवढाच आदर आम्हाला अल्लाबद्दलही आहे. आणि शेवटी आमच्या सगळ्यांना मिळून विवेकानंदांनी पण हे सांगितलं आहे. त्यामुळे आज अटलजींचं जे हिंदुत्व होतं हे सर्वसमावेशक होतं. आम्ही जातीवादी नाही, आम्ही सांप्रदायिक नाही. आणि खऱ्या अर्थाने त्या अटलजींनी एक संदेश संपूर्ण देशाला दिला, एक नवनिर्माण भारताचा, एक सुखी समृद्ध संपन्न हिंदुस्थानचा आणि एक जात पंथ धर्म भाषा याच्यावरती उठून एक सार्वभौम हिंदुस्थानचा. त्या अटलजींना आज आपण अतिशय सगळेजण म्हणून अभिवादन करतो आहोत. हा विचार घेऊन आपल्या सगळ्यांना पुढे जायचं आहे. आपली दुसरी आनंदाची गोष्ट अशी आहे की आज देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. खऱ्या अर्थाने ज्यावेळी आपल्याला एवढं मोठं यश महाराष्ट्राच्या जनतेने दिलं, त्यावेळी प्रत्येकाच्या मनामध्ये ही इच्छा होती की जनतेनं हा कौल दिलेला आहे, तो भारतीय जनता पार्टीला दिलेला आहे. आपला कार्यकर्ता देवेंद्रजीच्या रूपाने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, ही प्रत्येक कार्यकर्त्याची मनातली इच्छा होती. आणि मला अतिशय आनंद आहे की आज महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद त्यांना मिळालेलं आहे. आज आपण हा सत्कार केवळ ते मुख्यमंत्री झाले म्हणून नाही करत आहे. सत्काराच्या मागे भविष्य काळातल्या अपेक्षा देखील दडलेल्या असतात. आज देवेंद्रजींचं कर्तृत्व, नेतृत्व, व्यक्तित्व आपण सगळ्यांनी जवळून बघितलेलं आहे. नागपूर शहराचे ते 2 वेळा महापौर होते, नगरसेवक होते, पश्चिम नागपूरचे आमदार होते, उपमुख्यमंत्री होते, पक्षाचे अध्यक्ष होते, विरोधी पक्षाचे नेते होते आणि आता मुख्यमंत्री. हा सगळा प्रवास त्यांनी केलेला आहे. मला अनेक वेळा लोक विचारतात की तुम्ही परिवारवाद म्हणाले, मग तुमच्याही पार्टीत परिवारवाद आहे. मी म्हटलं नाही. देवेंद्र फडणवीसांना आमदार बनवा किंवा नगरसेवक बनवा हे त्यांच्या आईवडिलांची मागणी नव्हती. देवेंद्रजींना नगरसेवक करणं हे आता निर्णय पार्टीने घेतला आणि मग मी त्यांच्याकडे जाऊन वडिलांची परवानगी मागितली आणि मग त्यांनी इच्छा नसतानाही आम्ही त्यांना राजकारणात येण्याकरता आग्रह केला. याला परिवारवाद म्हणत नाही. पण ज्या मुलाबाळांकरता आपले आई वडील आग्रह करतात त्यांना कधी तिकीट देऊ नये असा माझा नेहमी आग्रह राहिला आहे. पण त्यांच्या मुलांना जनतेने आग्रह केला आणि कार्यकर्त्यांनी आग्रह केला तर जरूर तिकीट दिलं पाहिजे. म्हणून या मंचावर बसलेले अनेक आहेत, त्यांचे आई वडील मोठे आमदार खासदार होते. कारण भारतीय जनता पार्टी ही पिता पुत्रांची, आई वडिलांची, कोणाची प्रायव्हेट पब्लिक लिमिटेड पार्टी नाही. ही पार्टी जर कोणी असेल, या पार्टीचा कोणी मालक असेल, या पार्टीचे कोणी विश्वस्त असतील तर माझ्या समोर बसलेले पार्टीचे कार्यकर्ता हेच पार्टीचे मालक आहेत. आणि म्हणून या पक्षाच्या परंपरेतून एक कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्यांना याचा आनंद झालेला आहे. आणि मला विश्वास आहे की देवेंद्रजींचं कर्तृत्व महाराष्ट्राचं भविष्य बदलवल्याशिवाय राहणार नाही. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र ज्योतिबा फुलेंचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र राजर्षी शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, गजानन महाराज असतील, तुकडोजी महाराज असतील, गाडगे महाराज असतील, प्रत्येक महाराष्ट्राच्या संतांनी या महाराष्ट्राला एक संस्कृती दिलेली आहे.
आणि म्हणून जात पंथ धर्म भाषा सेक्स याच्या वरती उठून या महाराष्ट्राचा विकास करण्याचं आव्हान हे देवेंद्रजींनी स्वीकारलेलं आहे. अनेक वेळा अनेक दबाव येतात राजकारणामध्ये, कधी विकास होतो, कधी दिवस चांगले असतात, कधी वाईट असतात. देवेंद्रजींचं आणि बावनकुळेंचं भाषण अतिशय भावनाप्रधान होतं. त्यांना सगळं आठवलं. आठवणं संवेदनशील मनाचं लक्षण आहे. आणि म्हणून विशेषतः संघर्षाच्या काळामध्ये भूतकाळात जे जे संघर्ष करावा लागतो ते कधी आपण आयुष्यात विसरू शकत नाही. तो नेहमी आपण लक्षात ठेवतो. पण हिंदी सिनेमातलं एक चांगलं गाणं आहे, कारण आता जबाबदारी मोठी आहे. छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, अब नए दौर से लिखेंगे हम नई कहानी, हम हिंदुस्तानी. त्यामुळे आता जुना इतिहास लक्षात तर ठेवलाच पाहिजे, कारण भूतकाळाला इतिहासाचं वर्तमान काळात विचार करून भविष्य काळाची प्रेरणा मिळत असते. त्यामुळे इतिहास लक्षात ठेवलाच पाहिजे. पण आता इतिहास घडवायचा इतिहास आहे, भविष्याचा इतिहास घडवायचा आहे. या महाराष्ट्रातला शेतकरी, शेतमजूर, दलित, आदिवासी याचं जीवन सुसह्य कसं होईल, हा फुले आंबेडकर शाहू महाराजांचा महाराष्ट्र हा जातीयवादापासून सांप्रदायिकतेपासून मुक्त कसा होईल, तरुण मुलाच्या हाताला रोजगार कसा मिळेल, शेतकऱ्याचं जीवन कसं सुसह्य होईल याचा विचार करण्याचं आव्हान आता आपल्या सरकारसमोर आणि देवेंद्रजी समोर आहे. फार वेळ नाही आहे, कारण त्यांनाही मलाही पुण्याला जायचं आहे. पण आपण जसं आपल्या इकडल्या विकासाच्याबद्दल चर्चा करतो तशी जगामध्ये युनोमध्ये चर्चा झाली आणि त्या ठिकाणी भूतानच्या प्रधानमंत्र्यांनी एक अतिशय सुंदर विषय मांडला. तो म्हणजे डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स. सुखांक, प्रत्येकाचा सुखांक वेगळा आहे. या देशामध्ये अनेक आपल्या दीनदयाल उपाध्यायजींनी आपल्याला जे जीवनदर्शन विचारदर्शन दिलेलं आहे ते आहे की या समाजातला तळागाळातला जो शेवटचा माणूस आहे, ज्याला राहायला घर नाही आहे, ज्याच्या शरीरावर कपडा नाही आहे, ज्याला खायला अन्न नाही आहे, त्या दरिद्र नारायणाला आपण परमेश्वर मानू. आणि ज्या दिवशी त्याला रोटी कपडा आणि मकान मिळेल त्या दिवशी आपलं कार्य पूर्ण झालं असं आपण समजू. हे पंडित दीनदयाल उपाध्यायांचं सामाजिक आर्थिक चिंतन आपलं उद्दिष्ट आहे. राष्ट्रवाद आपला आत्मा आहे आणि हे राष्ट्र सुखी व्हावं, समृद्ध व्हावं, संपन्न व्हावं, विश्वगुरू व्हावं, $5 ट्रिलियन इकॉनॉमी व्हावी. प्रधानमंत्री मोदीजींनी हेच आपल्याला सांगितलं आहे की $5 ट्रिलियन इकॉनॉमी झाली पाहिजे, जगातली थर्ड लार्जेस्ट अर्थव्यवस्था झाली पाहिजे. जर भारताला हे पुढे करायचं असेल तर यातला सिंहाचा रोल कोणाचा असेल तर महाराष्ट्राचा आहे. आणि म्हणून देशाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर महाराष्ट्राला सुखी समृद्ध संपन्न बनवणं हे देवेंद्रजी आणि बावनकुळेंच्यावर असलेली सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. आपल्या नागपूरचे दोन्ही भूमिपुत्र आपल्या सगळ्यांचा आनंदाचा क्षण आहे की महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहेत. आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांच्या मागे आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी अतिशय परिश्रम घेतले, मेहनत घेतली. मी अनेक वेळा त्यांना सांगितलं की तब्येतीची काळजी घ्या, मी चूक केली ती तुम्ही करू नका. मी अनेक कार्यकर्त्यांना सांगतो, पहिले अनेक लोक मला देशाकरता मी जीव द्यायला तयार आहे. म्हटलं आपलं घर पहा पहिले. जो आपलं घर सांभाळू शकत नाही, पोराबाळाचं आईवडिलाला सांभाळू शकत नाही, त्यांनी देशाचं कल्याण करण्याची गरज नाही. पहिले आपलं घर नीट सांभाळ आणि मग देशाचा आणि समाजाचा विचार कर. आपण हे सगळ्यांना का सांगतो, कारण आपण खऱ्या अर्थाने या समाजामध्ये आपल्याला सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवून आणायचं आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये जी संधी मिळालेली आहे या संधीचा उपयोग करत असताना आजचा दिवस हा काही आपल्या नेत्यांसमोर मागण्या ठेवण्याचा काही दिवस नाही आहे. पुढे कधीतरी आपण त्यांच्यासमोर तो ठेवू. पण आज सगळे कार्यकर्ते मिळून ईश्वर चरणी एवढी प्रार्थना करू की आमच्या सगळ्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राची जी भविष्याबद्दल कल्पना केली होती त्यातले अनेक कार्यकर्ते आज आहेत, अनेक कार्यकर्ते नाही आहेत. त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं महाराष्ट्राबद्दलचं स्वप्न पूर्ण करण्याची शक्ती परमेश्वराने
आदरणीय देवेंद्रजींना आणि बावनकुळेंना द्यावी अशा शुभेच्छा आणि आशीर्वाद आपण सगळ्यांनी त्यांच्या मागे जर उभे केले तर हा महाराष्ट्र गेल्या 25-30 वर्षात जेवढं काम झालं नाही ते या 5 वर्षात देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली झाल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे. म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या कार्यकाळामध्ये गाव, गरीब, मजदूर, शेतकरी, युवक, महिला, शोषित, पीडित, दलित या सगळ्यांचा विकास होईल आणि हा महाराष्ट्र देशातली नंबर 1 ची प्रगतिशील, समृद्ध, संपन्न महाराष्ट्र अशी प्रतिमा आजही आहे, ही अजून वृद्धिंगत होईल असा विश्वास व्यक्त करतो. देवेंद्रजींना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आपण सगळेजण त्यांना या शुभेच्छा द्या. याचं पाठबळ त्यांना निश्चितपणे 5 वर्षात कार्य करण्याकरता यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही. बावनकुळे साहेबांनी पक्षाचं नेतृत्व चांगलं केलं. ऊर्जा मंत्री म्हणून त्यांनी आपलं खूप चांगलं काम केलं आणि नागपूरचा खासदार म्हणून ते पालकमंत्री असताना आमची अनेक कामं त्यांच्यामुळे त्यांनी पूर्ण केली. त्यांनाही पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि दोघांच्या नेतृत्वाखाली नागपूर शहर आणि जिल्ह्याचा तर विकास होईलच, पण विदर्भाचाही विकास होईल आणि महाराष्ट्राचाही विकास होईल असा विश्वास व्यक्त करून पुन्हा एकदा आपल्या अटलजींना अभिवादन करून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. आपल्यामध्ये नुकतेच अचलपूरच्या